विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक गमतीशीर असं उपक्रम करतो. उपक्रमाचं नाव आहे स्वची जाणीव. तुम्हाला मी काही चिठ्ठ्या वाटल्या होत्या. चिठ्ठीवरती मी तुम्हाला तुमच्या मैत्रिणीविषयी किंवा मित्राविषयी एखादा चांगला गुण आणि सुधारात्मक सूचना, एक सुधारात्मक सूचना आणि एक तुमच्या मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी तुम्हाला आवडणारा गुण लिहिण्यासाठी सांगितला होता आणि तो तुम्ही सर्वांनी मला दिलेला आहे. तर आपण काय करणार आहोत, ती चिठ्ठी वाचणार आहोत आणि त्यामधून आपण काय करणार, एक चांगला संदेश घेणार आहोत की आपल्या मित्रामध्ये काय चांगला गुण आहे. तर बघा, आता पहिली चिठ्ठी बघूयात आपण. आर्या, चिठ्ठी आहे आर्यासाठी. आर्या पुढे ये. आर्या इथे थांबणार आहे. आर्या कबड्डी अतिशय सुंदर खेळते, खेळात खूप छान आहे. फक्त आर्याने तिच्या रागावरती कंट्रोल ठेवायचा. अरे, तुला तुझ्या चांगला गुण आणि वाईट गुण कळाला. आजपासून तू काय करणार आहे, तुझ्या रागावरती कंट्रोल ठेवणार. टाळ्या वाजव तुझ्यासाठी. आता तुमची चिठ्ठी आहे राहुलसाठी. राहुल पुढे बघा. राहुलसाठी एक संदेश आहे की राहुल कबड्डी खूप छान खेळतो, उत्कृष्ट कबड्डीपटू आहे, त्याने अभ्यासाकडे अजून थोडं लक्ष दिलं पाहिजे. राहुल, मंजूर आहे तुला? ठीक आहे, चला टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आपण पुढची चिठ्ठी वाचूया. पुढची चिठ्ठी आहे मैत्रिणीसाठी. मैत्री ही खूप छान अशी मैत्रीण आहे. ती मैत्री खूप छान करते, फक्त तिचा चिडका स्वभाव तिने थांबवावा. छोट्या गोष्टींवरती चिडचिड करते. तुला चांगला गुण कळाला, तू खूप छान मैत्रीण होऊ शकते सर्वांची. तू सर्वांना खूप छान समजून घेते. फक्त काय करायचं आहे, तू चिडचिड थोडी कमी करायची. ठीक आहे, टाळ्या वाजवा तुझ्यासाठी. तुम्हाला मान्य आहे ना तुमच्यातला गुण आणि तुमच्यातली कमी? मान्य आहे ना? तुम्हाला असं वाटत असेल नाही मॅडम मी अशी नाहीये किंवा नाही मॅडम मी असा नाहीये, तर सांगा. ठीक आहे, आता पुढे बघा. आता हा आहे राहुलसाठी, सॉरी रोहितसाठी. रोहित ये, पुढे ये. इथे असं लिहिलंय की रोहित खूप शांत असतो आणि तो उत्कृष्ट वक्ता आहे. आपण बघतो प्रत्येक जयंतीला, महापुरुषाच्या जयंतीला, पुण्यतिथीला राहुलचं भाषण असतंच, रोहितचं, हो की नाही? रोहित हा आपल्या शाळेचा असा विद्यार्थी आहे की तो उत्तम वक्ता आहे. फक्त तो खूपच शांत असतो, वर्गामध्ये कोणाशी जास्त कम्युनिकेट करत नाही, बोलत नाही, संवाद साधत नाही. तर रोहित त्यावरती काम करायचंय. तर तुझ्या मित्रांशी आणि मैत्रिणींशी पण काय करायचंय, सुसंवाद साधायचा. ठीक आहे, चल टाळ्या वाजव त्याच्यासाठी. आता पुढची चिठ्ठी आहे आर्यनसाठी. आर्यनसाठी असं लिहिलेलं आहे की आर्यन हा अतिशय प्रामाणिक आणि शांत मुलगा आहे. मान्य आहे तुला? मला मान्य आहे. पण आर्यन अभ्यासामध्ये थोडा आळशीपणा करतो. तुला मान्य आहे? मग आजपासून काय करणार? नक्की अभ्यासाची वेळ ठरवायची आणि अभ्यासाला सुरुवात करायची. टाळ्या वाजवण्यासाठी. चला पुढची चिठ्ठी आहे स्वातीसाठी. स्वाती नेहमी मदतीसाठी तत्पर असते. ती सर्वांना खूप मदत करते. तिने दररोज वाचनाचा सराव केला पाहिजे. मान्य आहे तुला? वाचनाचा सराव करायचा आहे आणि ती सर्वांना मदत करते ना, मग तिच्यासाठी टाळ्या. आवाजच येत नाही टाळ्यांचा. जेवढं नाही का तुम्ही? आता पुढची चिठ्ठी आहे रेहासाठी. रेहा खूप छान डान्स करते असं लिहिलं याच्यामध्ये. खरंच ती खूप छान डान्सर आहे, खूप सुंदर ती डान्स करते. फक्त रेहाने काय करायचंय, तिचा लेखनाचा वेग वाढवायचा. ज्यावेळेस लेखन कार्य सुरू होतं आपल्या वर्गामध्ये त्यावेळेस रेहा अशी असते, मॅडम 5 मिनिटं थांबा, मला जायचंय. म्हणजे याचा अर्थ काय, रेहा लेखनाचा सराव करायचा आणि लेखनाचा वेग वाढवायचा. चल काय वाजवा त्याच्यासाठी. आता पुढची चिठ्ठी
आर्यनसाठी आहे. आता आर्यन फक्त जागेवर बघा. आर्यन सर्वांचं ऐकून घेतो, तो खूप समजूतदार आहे बघा. म्हणजे एकापेक्षा जास्त मतं आर्यनला आलेली आहेत आणि पुन्हा तेच मत आले आहे तू खूप हुशार आहेस, फक्त अभ्यासामध्ये अजून थोडं लक्ष दे. आता बघ तू मनावर घेतलं पाहिजे हो की नाही. म्हणजे आता शेवटची चिठ्ठी आहे, बघूयात तुझ्या सिंगचे काय बघूयात. चिठ्ठी आहे, अरे वा, ही चिठ्ठी दोघी तिघींसाठी आहे. तर मी नाव वगैरे त्यांनी उभे राहा. प्रणाली ही खूप हुशार आहे, खेळामध्ये तिने जिल्हा स्तरावरती बक्षीस मिळवलेलं आहे, पण कधी कधी ती आमचं ऐकत नाही. त्यामुळे समोरच्यांचं पण ऐकलं पाहिजे. एक हा खूप चांगला गुण आहे. समोरच्यांचं पण काय करावं लागतं, आपल्याला ऐकावं लागतं. आणि या चिठ्ठीमध्ये अजून लिहिलंय की तन्वीचं अक्षर खूप छान आहे. खरंच तन्वीच्या नोटबुक्स इतक्या सुंदर असतात ना वया, रिप्रेझेंटेबल. मी तिला खूप वेळा छान असं शेरा दिलेला आहे तिच्या पहिलीमध्ये ना, तिची मी वर्गामध्ये पण दाखवलेली. खरंच कौतुकास्पद आहे तिचं काम. आणि सवय आहे तिची, ती मध्ये मध्ये बोलते, इंटरप्ट करते. म्हणजे समोरच्याचं ऐकून न घेता त्याला मध्ये इंटरप्ट करून मध्ये बोलते, असं मत आहे याच्यामध्ये. तुला मंजूर आहे, आता त्याच्यावर तुला काम करायचं. तर दोघींसाठी टाळ्या वाजवा. त्याच्यामध्ये तुमच्याबद्दलचा एक चांगला गुण, कसा बघू, एक चांगला गुण तुमच्याकडे जो आहे हो की नाही, तर तो इतरांनी पण तो घ्यायचा आहे, त्याच्याकडून प्रेरणा घ्यायची आहे. अरे वा, स्वातीचं नाव आलं मदतीसाठी, माझं पण नाव आलं पाहिजे, पुढच्यास मी पण मदतीसाठी पुढे गेले पाहिजे हो की नाही. रोहितचं नाव आलं उत्तम वक्ता, पुढच्यास माझं नाव आलं पाहिजे, मी पण छान छान भाषणं पाठ करणार, प्रत्येक कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्ततेने सहभाग घेणार. आणि ज्यांचं काय आलेलं आहे, एखादा वेगळा स्वभाव ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे, जसं कमी बोलणे किंवा राग येणे, चिडचिड करणे, तर त्या विषयांवरती आपल्याला काम करायचं आहे. रागीट स्वभाव काढून टाकायचा आहे. शांतपणा, शांत संयमी स्वभाव तुमचा झाला पाहिजे. तुम्ही वर्गामध्ये सुसंवाद साधला पाहिजे, शिक्षकांचं ऐकलं पाहिजे हो की नाही. म्हणजे हे चांगले गुण आपल्याला काय करायचे, घ्यायचे. तर आजचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला?